भारताची आणि विशेष करून भारतीय भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आलेला आहे किंवा काँग्रेसच्या वेळेचं सुद्धा असताना आपण बघितलं की यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर राहिलेली अशी परिस्थिती आहे. आपल्याला फेवरेबल असणारं गव्हर्नमेंट शांत राहायचं, आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गव्हर्नमेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. बांगलादेशमधलं आपण बघितलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं. बांगलादेशमधली जनता ही भारताबरोबर आहे, परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रेहमान ह्यालाही वाचू शकलो नाही. अनरेस्ट त्याच्यानंतर झाला तोही आपण असताना थांबू शकलो नाही. आणि आता फ्रेंडली गव्हर्नमेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात याचं इनपुटही देऊ शकत नाही. हे मला वाटतं भारताच्या फॉरेन पॉलिसी मधलं दुर्दैवीपणा असं म्हणतो. अफगाणिस्तान सुद्धा तेच होतं. दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते, ते भारताकडे मदत मागत होते. त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, अटल बिहारी वाजपेयींचं सुद्धा गव्हर्नमेंट होते, त्याही वेळेस ते आले होते. पण आपण दोस्तम यांनाही मदत त्या ठिकाणी करू शकलेलो नाही. किंवा मालदीव्स मधलं असणारं आपण असणारं त्या ठिकाणी आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर तिथेही आपण असणारं भारताच्या विरोधात असणारं गव्हर्नमेंट त्या ठिकाणी चाललेलं आहे. मॉरिशस मधलं मालदीव्स मधलं असणारं जे आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण असणारं पाहिलेलं आहे की ज्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन्स आपले पाहिजे त्यांच्याशी आपले असणारं फ्रेंडली रिलेशन न राहता ते मला वाटतं दुरावत चाललेत अशी असणारी परिस्थिती आहे. बर्माचं एक उदाहरण आपल्याकडे, म्यानमारचं आपल्याकडे उदाहरण, श्रीलंकेचं आपल्याकडे उदाहरण आहे आणि मिडल ईस्ट मधल्या असणाऱ्या अनेक कंट्रीज जिथे भारतीय काम करतात तिथलंही असं आहे. मला वाटतं याची असणारी चर्चा खुलेआम या ठिकाणी व्हायला पाहिजे की इंटेलिजन्स फेल्युअर आहे का, की इंटेलिजन्स आलेल्या ह्याच्यावरती मिनिस्ट्री ऍक्ट करू शकली नाही याचं फेल्युअर आहे का, याचा कुठेतरी असणारा आढावा घेणं इथे गरजेचं असून त्या ठिकाणी मागतं. आणि मेन ऑपोजिशन पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी, त्यांनी हा मुद्दा डिबेटला आणला पाहिजे, उचलला पाहिजे